नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण स्टेट राज्य ही संकल्पना पाहणार आहोत. BA फर्स्ट इयरच्या फर्स्ट पेपरमध्ये जो पॉलिटिकल थिअरी हा पेपर होता तो अलीकडे इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट असं नाव SRT विद्यापीठामध्ये त्या पेपरचं नाव चेंज केलेलं आहे. आणि यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे की राज्य म्हणजे काय, राज्याचा अर्थ आणि राज्याची घटक. पण हे प्रकरण पाहत असताना आपले काही प्रश्न होते की राज्य आणि राष्ट्र, राज्य आणि देश याच्यामध्ये काही फरक आहे का सर? तर मी सांगितलं होतं की राष्ट्र ही नेशन ही संकल्पना स्टेट संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. कधी कधी दोन्हीही शब्द समानार्थी रूपामध्ये वापरले जातात, पण त्यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपण आज समजून घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की राज्यशास्त्राचा अभ्यास हा राज्यापासूनच आरंभ होतो आणि त्याचा शेवट सुद्धा राज्यामध्येच होतो. आणि मग या अर्थाने राज्य ही संकल्पना किती महत्वाची आहे. आणि मग राज्य या संकल्पनेचा उल्लेख प्लेटो, अरिस्टॉटल पासून, अरिस्टॉटलने राज्याचा चक्रीय सिद्धांत मांडला. प्लेटोने आदर्श राज्याची संकल्पना सांगितली की ज्या राज्यामध्ये आणि मग त्या राज्याची लोकसंख्या किती असावी इथपासून ते सगळं चिंतन नगर राज्यांमध्ये मांडलं गेलं. तेवढंच नाही तर आपल्या इकडे शांती पर्वामध्ये, शुक्रनीतीमध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये राज्याचा सप्तांग सिद्धांत किती महत्वाचा आहे, त्यामध्ये स्वामीचं किती महत्वाचं स्थान आहे, हे सगळं आपण पाहिलं. या एकंदरीत या सगळ्या अभ्यासातून आपल्या हे लक्षात आलं असेल की राज्य ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. आणि मग आपण हे सगळं समजून घेत असताना हेही समजून घेणं आवश्यक आहे की आपण राज्याची 4 घटक पाहिली की राज्य कशा पद्धतीने निर्माण होते, राज्यासाठी भूप्रदेश किती आवश्यक आहे, राज्यासाठी शासन किती आवश्यक आहे, लोकसंख्या हा त्याचा घटक आहे. आणि मग सार्वभौमत्व हा आपण शेवटचा घटक पाहिला की भारत 15 ऑगस्ट पर्यंत सार्वभौम नव्हता. ही तिन्ही घटक असून सुद्धा तो राज्य होऊ शकला नाही. आणि मग आता जर आपल्याला काही प्रश्न पडत असतील, आपण म्हणालात की सर राज्य आणि सरकार यामध्ये काय फरक आहे, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की राज्य ही एक व्यापक संकल्पना आहे. सरकार ही त्या अंतर्गत चालणारी आहे. सरकार ही 5 वर्षासाठी असते. मोदी सरकार आता 5 वर्षांनी इलेक्शन बदललं, निवडणुकीमध्ये दुसरा पक्ष निवडून आला तर त्याचं सरकार बनतं. आणि राज्यांनी जेवढे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या चौकटीमध्ये सरकारला काम करावं लागत असते. राज्य या अर्थाने एक व्यापक संकल्पना आहे. आणि म्हणून मग आपण राज्य म्हणजे काय आणि राज्याची ही सगळी जी रूपं आहेत ती आपण समजून घेतली पाहिजेत. ती समजून घेतल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे पाहिलेलं आहे की राज्य हे भूप्रदेश, लोकसंख्या, सरकार आणि सार्वभौमत्व या घटकाचे बनलेले असते. परंतु सरकार हे त्यापैकी एक घटक आहे. प्रोफेसर गार्नर यांनी याबद्दल असं म्हटलेलं आहे. त्यासाठी त्याने एक उदाहरणही दिलेलं आहे की ज्याप्रमाणे प्राण्यांमध्ये मेंदू हा अत्यंत महत्वाचा असतो, पण मेंदू म्हणजे प्राणी नाही. किंवा एखाद्या संस्थेचे संस्थाचालक मंडळ म्हणजे ती संस्था नाही, त्याप्रमाणे सरकार म्हणजे राज्य नाही, हे त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं, सरकार आणि राज्यामध्ये हा फरक आहे की राज्यामध्ये सर्व नागरिकांचा समावेश होतो, परंतु सरकारमध्ये त्यातील काही फार थोड्या नागरिकांचा समावेश होतो की जे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये जेवढी आहेत, ज्याला आपण मंत्रिमंडळ वगैरे म्हणतो, तेवढ्यांचा समावेश असतो. राज्य हे मुख्यतः कल्पनेत असते, परंतु सरकार हे प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्वरूपामध्ये असते. राज्य ही कल्पना आहे की हे राज्य आहे म्हणून, आणि सरकार हे वास्तव आहे, ते त्याच्या राज्याच्या वतीने राज्यकारभार पाहते. त्याच्यानंतरचा चौथा फरक आहे, राज्य सार्वभौम असते, परंतु सरकारला सार्वभौम सत्तेचा वापर आणि उपयोग जेवढ्या प्रमाणात अधिकार आहेत तेवढ्याच प्रमाणात करता येतात, त्यापेक्षा अधिक करता येत नाहीत. आणि म्हणून राज्याचं प्रतिनिधित्व सरकार करत असते. सरकार हे राज्याच्या प्रतिनिधित्वाच्या नात्याने राज्यकारभार पाहत असते. आणि 5 वर्षांनी, लोकशाही असेल तर 5 वर्ष, राज्याची असेल तर तो राज्य असेपर्यंत, म्हणजे असा सगळा तो भाग आहे. आणि हा आपण लक्षात घेतला पाहिजे. राज्याचं स्वरूप एकच असते, सर्व राज्याचं स्वरूप एक असते, परंतु सरकार मात्र निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. राज्य होण्याकरता 4 घटकांची आवश्यकता असते. ते 4 घटक प्रत्येक राज्यात असतातच, परंतु सरकारची रचना, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबतीत निरनिराळ्या राज्यामध्ये फरक आढळतो. उदाहरणार्थ एकतंत्री म्हणजे राज्यशाही,
संघराज्यात्मक, लोकशाही, हुकुमशाही इत्यादी. त्याच्यानंतरचा 7वा फरक आहे व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाला सरकार विरुद्ध काही अधिकार असू शकतात, परंतु राज्याविरुद्ध असे अधिकार असत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा 8वा फरक आहे राज्य विशिष्ट भूप्रदेशाच असते, परंतु सरकार विशिष्ट भूप्रदेशाच असेल किंवा असले पाहिजे असं नाही. सर्वसाधारणतः सरकार राज्याच्या भूप्रदेशातच असते हे खरे असले तरी ते सर्व ते तसे असण्याची आवश्यकता असतेच असे नाही. कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये कित्येक पराभूत देशाच्या निर्वासित सरकारचा कारभार इंग्लंडमधून चालविला जात होता. उदाहरणार्थ पोलंडचा सरकारचा कारभार इंग्लंडमधूनच चालवला जात होता. त्याच्यामुळं हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर 9वा फरक आहे बर्जेस यांनी असं म्हटलेलं आहे, एका निराळ्या आधार तत्वाचा आधार घेऊन हा भेद स्पष्ट केलेला आहे. राज्यसंस्था आणि शासन संस्था किंवा सरकार याचे स्वरूप सामाजिक नियंत्रणाचे साधन असे आहे. सरकार हे राज्यकारभाराचे साधन असून राज्यसंस्था म्हणजे मर्यादित कायदेशीर सत्ता असलेली सर्व अधिकारी अशी संस्था आहे. या दोहोचा लोकसंख्या आणि भूप्रदेश या 2 घटकाच्या संदर्भात विचार केला पाहिजे असे नाही. राज्य आणि समाज यामध्ये सुद्धा असाच फरक आहे. समाज ही नैसर्गिक संघटना आहे, पण राज्य ही समाजाची राजकीय संघटना म्हणजे राज्य होय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग समाज आणि राज्यामध्ये काय अंतर आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. राज्याच्या मर्यादा निश्चित केलेल्या असतात. राज्याचे अधिकार क्षेत्र त्या भौगोलिक मर्यादांकडून ठरविले जाते. समाजाला अशा भौगोलिक मर्यादा नसतात. काही थोड्या व्यक्तीपासून तो अखिल मानवजातीपर्यंत समाजाची व्याप्ती कमी अधिक विस्तृत स्वरूपाची असते, व्यापक स्वरूपाची असते. समाजाची निर्मिती नैसर्गिक असते, परंतु राज्याची निर्मिती सहेतुक, म्हणजे आता जर आपण सामाजिक करार सिद्धांत मान्य करणार असू तर मानवाच्या गरजेतून राज्याची निर्मिती झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून समाजाची निर्मिती नैसर्गिक आहे तर राज्याची निर्मिती ही सहेतुक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सुसंघटित असते. राज्य होण्यासाठी समाज राजकीय दृष्ट्या सुसंघटित व्हावा लागतो, परंतु समाज या शब्दामध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही प्रकारच्या लोकसमूहाचा समावेश केला जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्य आणि समाज यामधला फरक लक्षात घेत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्याची सत्ता दंडशक्तीवर अवलंबून असते. राज्याची हुकूम म्हणजे कायदे यामागे एक प्रकारची शक्ती असते. सार्वभौम सत्ता मोडणाऱ्यांना ती त्याला शिक्षा करत असते आणि म्हणून ती एक शक्ती असणारी दंडसत्ता असणारी संघटना आहे. आणि म्हणून सार्वभौम सत्तेने दिलेल्या हुकुमाचे पालन जर झाले नाही तर ही शक्ती त्याला दंड करते. याउलट समाजाने ठरवून दिलेले नियम आणि निर्बंध सार्वभौम सत्तेने दिलेल्या हुकुमाप्रमाणे बंधनकारक नसतात, कारण समाजाची सत्ता नीती, नियम, परंपरा, रूढी यावर आधारित असते आणि म्हणून ती थोडीशी सैल स्वरूपाची असते. त्याच्यासाठी फार मोठा दंडच होतो असं काही नाही. समाजामध्ये ताठरता असेल तर समाज बहिष्कृत करतो आपल्या प्राचीन समाजासारखा, पण असा तो भाग आहे दोन्हीमध्ये. सरकार हे राज्याचे एक महत्वाचे अंग असते. समाजात अशी संघटना नसते. शासन संस्थेने 6वा फरक आहे, समाजातील संस्थांवर प्रत्यक्ष नियंत्रण असते. याउलट समाजातील संस्थांचा राज्यावर अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो असे दिसून येते. हा तो या दोन्ही मधला फरक आहे. राज्य आणि राष्ट्र हे जे आपण विचारलेलं आहे त्यामध्ये काय फरक आहे तरी आपण समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रासाठी नेशन, NATION, नेशन हा शब्द आहे आणि हा शब्द ज्या लॅटिन नॅटिओ या शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ जन्म किंवा वंश असा होतो. त्यामुळे समान वंश असणाऱ्या लोकांचे राष्ट्र होऊ शकते. अगर रक्तसंबंधाच्या नात्याने जोडलेले लोक एकत्र होतात असा अर्थ लावला जाऊ शकतो. प्राध्यापक बर्जेस आणि लिकॉक
यांनी राष्ट्र या शब्दाची व्याख्या त्या संदर्भात केलेली दिसते. बर्जेस यांच्या मते राष्ट्र म्हणजे भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करून राहणारा आणि वांशिक एकता असणारा लोकसमुदाय आहे. यामध्ये आधुनिक विचार प्रणाली म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना असते. असेल तरच ते राष्ट्र होऊ शकते. एकत्र वस्ती, समान भाषा, समान स्वभाव, धर्म असेल तर ते राष्ट्र होऊ शकतात. या कारणामुळे किंवा यापैकी एक किंवा अनेक कारणामुळे एकत्वाची भावना निर्माण झाली म्हणजे तो समाज राष्ट्र होतो. परंतु आज राष्ट्र होण्याकरता समान भाषा, समान धर्म, समान इतिहास इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहेच असं नाही. फक्त एकत्वाची भावना असली तरी राष्ट्र अस्तित्वात येते. कारण आपण पाहतो की स्वित्झर्लंड सारख्या देशात 3 भाषा असूनही तेथील लोकांची राष्ट्रीय भावनेमुळे ते एक राष्ट्र झालेले आहे. त्याच्यानंतर अमेरिका जर आपण पाहिलं तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात राहणारे लोक निरनिराळ्या धर्माचे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, युरोपमधून वेगवेगळ्या देशातून एकत्र आलेली अशी ती लोक आहेत. पण त्यांची इच्छा आहे एकत्र राहण्याची आणि म्हणून मग तिथे एक संघराज्य निर्माण झालेला. आणि आपण पाहतो की त्या सगळ्या अमेरिकन वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा इतिहास वेगवेगळा होता, परंतु त्यांची एकत्र राहण्याची भावना यातून ते राष्ट्र निर्माण झालेलं आहे. ते 50 घटक राज्य आहेत आणि त्यांना प्रत्येकाला दुहेरी नागरिकत्व आहे. असं ते एक पूर्ण संघराज्य आहे असं आपण पाहतो. आताच आपण नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुका पाहिल्या. म्हणजे विविधता असून सुद्धा जर एकत्र राहण्याची इच्छा असेल तर ते राष्ट्र निर्माण होते. आणि आपण भारतात आपण पाहतो की अनेक वंश, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जाती असून सुद्धा भारत एक राष्ट्र आहे. हे या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे. मग राष्ट्र आणि राज्य यामध्ये नेमकं काय फरक आहे? तर राष्ट्र आणि राज्य ही 2 समानार्थी वापरले जाणारे शब्द आहेत. कधी कधी ते समानार्थी वापरले जातात. असे असले तरी राष्ट्रसंघ हा खरोखर राज्यांचा संघ होता. तरी सुद्धा या 2 कल्पनांमध्ये तात्विक दृष्ट्या पाहता मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार राष्ट्र राज्याची स्थापना होऊ लागल्यामुळे आणि राष्ट्र व राज्य यांच्या मर्यादा समान होऊ लागल्यामुळे राज्य आणि राष्ट्र यातील फरक महत्वाचा मानला जात नाही. एवढेच. राज्याचे आवश्यक घटक म्हणजे भूप्रदेश, लोकसमुदाय, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. या उलट राष्ट्राची निर्मिती एकतेच्या भावनेतून होत असते. आणि म्हणून एकतेची भावना झाली म्हणजे राष्ट्र निर्माण होते. एका कायद्याखाली असणाऱ्या लोकांची एक राज्य होते, परंतु त्यामुळे ते लोक राष्ट्र होऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ ऑस्ट्रिया हंगेरी हे राज्य एकत्वाची भावना नसल्यामुळे राष्ट्र होऊ शकले नाही. ब्रिटिश भारत म्हणजे फाळणीपूर्वीचा भारत त्यांची एकत्र राहण्याची इच्छा नसल्यामुळं राष्ट्र होऊ शकलं नाही. एक पाकिस्तान झाला आणि दुसरा भारत झाला. म्हणजे भूप्रदेश आणि ही सगळी राज्याची घटक असली म्हणजे ते होते असं नाही. आणि म्हणून हा तो असा सूक्ष्म फरक आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामध्ये आपल्याला राज्य आणि राज्याच्या उदयाचे सिद्धांत अभ्यासायचे आहेत. राज्याच्या उदयाचा अभ्यास करत असताना आपल्याकडं राज्याच्या उदयाच्या सिद्धांतामध्ये राज्याच्या उदयाचा दैवी सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे, सामाजिक करार सिद्धांत अभ्यासायचा आहे, राज्याच्या उदयाचा उत्क्रांती सिद्धांत अभ्यासायचा आहे. पण हा सगळा भाग समजून घेणं ही अत्यावश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारले, असे प्रश्न विचारणं हे जिज्ञासू विद्यार्थ्याचं लक्षण आहे. आणि आपण प्रश्न विचारले म्हणून या सगळ्या गोष्टी समजल्या. जर आपल्याला राष्ट्र राज्य म्हणजे काय, राष्ट्र आणि देश यामधला फरक कळाला नाही, कारण कंट्री हा शब्द देशासाठी आहे आणि देश आणि राष्ट्र समान आहेत, पण राज्य आणि राष्ट्र यामध्ये असा सूक्ष्म फरक आहे आणि तोही राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला अत्यंत अचूकपणे माहीत असला पाहिजे. म्हणून आपण आजचं लेक्चर यावर घेतो आहोत. उद्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण राज्याच्या उदयाचे सिद्धांत पाहू. राज्याच्या उदयाचा जो इतिहास आहे हे सगळा जो पाहिला गेला त्यामध्ये ऐतिहासिक स्वरूपामध्ये राज्य कशी होती, प्राचीन काळापासून राज्य कशी उदयाला आली, ती केव्हा उदयाला आली, कारण त्याच्या स्वरूपामध्ये खूप मोठा बदल होत गेलेला आहे. आणि म्हणून मग निश्चितपणे ते कसं होतं, का निर्माण झालं, ह्या सगळ्या गोष्टी सापडत नसतात. आणि म्हणून मग राज्याच्या उदयाचा अभ्यास करण्याची 2 अप्रोच आहेत, एक ऐतिहासिक आणि दुसरा काल्पनिक. आता काही सिद्धांत मग कल्पना करून मांडले गेलेली आहे की राज्य कसं असेल,
राज्याचा सेंद्रिय सिद्धांत, राज्याचा दैवी सिद्धांत, की राज्य हे ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार आहे, राजा हा देवाचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून मग त्याच्या कायद्याचं पालन झालं पाहिजे, असं ते त्याचं स्वरूप आहे. किंवा मग हॉबडॉग रुसोनी राज्याचा सामाजिक करार सिद्धांत मानला. त्यांनी कल्पना केली काय झालं, निसर्गावस्थेमध्ये समाज कसा होता, माणूस कसा होता, अराजक निर्माण झाला, भयभीत समाज झाला आणि मग भयभीत झालेल्या समाजाला आधार देण्यासाठी त्यांनी समूहासी करार केला आणि लेविएथान सारखा एक सुप्रीम राजा निर्माण झाला, असं त्यांनी ही मांडणी केली. आणि हे सगळे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये 3 सिद्धांत आहेत. एक राज्याच्या उदयाचा दैवी सिद्धांत, राज्याच्या उदयाचा सामाजिक करार सिद्धांत आणि राज्याच्या उदयाचा उत्क्रांती सिद्धांत. आणि हे 3 सिद्धांत आपण दररोज एक अशा पद्धतीने पाहत जाऊ. तर विद्यार्थी मित्र, या चॅनलवर जे विद्यार्थी नव्याने आले असतील त्यांनी हा भाग समजून घ्यायचा आहे. पॉलिटिकल थिअरी हा पेपर अत्यंत महत्वाचा पेपर आहे आणि हा पेपर ज्यांना समजतो तो विद्यार्थी राज्यशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे राजकीय व्यवस्थांचं विश्लेषण करू शकतो. बाकी सगळ्याच पेपरचं बेस जर काय असेल तर पॉलिटिकल थिअरी ही आहे. आणि हा सगळा भाग आपण पुन्हा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जी काही प्रश्न पडतील, कारण हे पहिलं वर्ष आहे, फर्स्ट इयरला असताना आपण अनेक प्रश्न विचारले तर आपण स्पर्धा परीक्षांमध्ये सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सगळ्यात पुढे राहू. आणि ही जिज्ञासूवृत्ती अविनाशने दाखवली. त्यांनी प्रश्न टाकला, कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकला की सर नेशन आणि स्टेटमध्ये काय फरक आहे, देश आणि राष्ट्र एकच आहे का. आणि मग या सगळ्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने म्हणजे विद्यार्थी कॉमेंट करून प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ बनावे लागतात. तर त्याचं मी अभिनंदन करतो, त्याचं समाधान होईल या व्हिडिओनी. आणि आपली सुद्धा ज्या काही शंका असतील त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचाराल ही अपेक्षा करतो. आपण या चॅनलला प्रतिसाद देत आहात. या चॅनलवर जे कोणी नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आवडला व्हिडिओ तर सर्व बाकी विद्यार्थ्यांनाही शेअर, लाईक, कॉमेंट करायचे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.